नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. कोर्स नेम MST CET PCM ग्रुप अँड PCB ग्रुप CET साठी. डेट आहे 22/4/2026. सब्जेक्ट स्पेशल रजिस्ट्रेशन विंडो फॉर MST CET PCM PCB ग्रुप CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2026-27. ही नोटीस काय आहे ते आता बघूया आपण. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट, मुंबई. डेट 22/4/2026. स्पेशल रजिस्ट्रेशन विंडो फॉर MST CET PCM PCB ग्रुप CET एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 2026-27. आता ही नोटीस काय आहे ते आपण बघूया. द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई इज कंडक्टिंग द ऑनलाइन कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर इंजिनिअरिंग, pharmacy and agriculture CET for academic year 2026-27. While regular registration period has ended, many candidates reported incomplete application due to non-payment of fee. In response to this request, the state CET cell will reopen the registration portal for single day on 23 April 2026. बऱ्याचशा लोकांनी फी सबमिट न केल्यामुळे त्यांची ॲप्लिकेशन इनकम्प्लीट आहेत आणि अशा विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टमुळं CET सेलने रजिस्ट्रेशन पोर्टल पुन्हा ओपन केलेलं आहे, पण ते फक्त एका दिवसासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे 23 एप्रिल 2026, म्हणजे उद्यापर्यंत. अँड धिस विल अलाव कॅन्डिडेट टू कम्प्लीट देअर रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर सेकंड अटेम्प्ट. म्हणजे याच्यामध्ये कॅन्डिडेटना रजिस्ट्रेशन कंप्लीट करता येईल आणि सेकंड अटेम्प्टसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. त्यासाठी ॲडिशनल फी आहे 500 रुपीज. आता आपण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन बघूया. पहिला आहे, ड्युरिंग दिस पिरियड कॅन्डिडेट कॅन रजिस्टर देअर सेकंड अटेम्प्ट इफ दे हॅव मिस द इनिशियल रजिस्ट्रेशन विंडो. याच्यामध्ये ज्यांनी इनिशियल रजिस्ट्रेशन केलं नसेल, त्यांचं मिस झालं असेल, ते कॅन्डिडेट सेकंड अटेम्प्टसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. सेकंड, कॅन्डिडेट ऑलरेडी रजिस्टर द बोथ अटेम्प्ट डू नॉट नीड टू रजिस्टर अगेन. म्हणजे ज्यांनी सुरुवातीलाच दोन्ही अटेम्प्टसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. तिसरं, कॅन्डिडेट हू हॅव नॉट येट जनरेटेड द अपार ID आर रिक्वायर्ड टू क्रिएट वन थ्रू डिजिलॉकर. म्हणजे अजून ज्या कॅन्डिडेटने अपार ID जनरेट केला नसेल तर त्यांना तो क्रिएट करता येईल थ्रू डिजिलॉकर. पुढे, प्लीज नोट दॅट नो एडिट फॅसिलिटी विल बी अवेलेबल फॉर कॅन्डिडेट रजिस्टरिंग ड्युरिंग दिस एक्सटेन्शन पिरियड. म्हणजे जे आता रजिस्ट्रेशन करतील त्यांना पुन्हा एडिट करता येणार नाही, त्यांना बदल करता येणार नाही, आणि म्हणून एन्श्युअर ऑल एंटर इन्फॉर्मेशन इज करेक्ट बिफोर सबमिशन. म्हणजे सबमिशन करताना सगळी जी आपण माहिती भरू ती करेक्ट आहे याची शहानिशा करा, कारण पुन्हा एडिट करता येणार नाही. द कॅन्डिडेट हॅड ॲडवाइज टू विजिट द ऑफिशियल वेबसाईट फॉर फर्दर अपडेट अँड डिटेल शेड्यूल अँड एक्झामिनेशन इन्स्ट्रक्शन. जर काही डाऊट असेल तर कॅन्डिडेटने ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ती माहिती मिळवावी. पुन्हा बघा, ज्या कॅन्डिडेटने सुरुवातीला सेकंड अटेम्प्टसाठी रजिस्ट्रेशन केलं नाही अशा कॅन्डिडेटसाठी आता आपल्याला 1 दिवसाची मुदत दिलेली आहे रजिस्ट्रेशन करायची, आणि ती मुदत उद्यापर्यंत आहे, 23 तारखेपर्यंत आहे. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.